नमस्कार. मी निलेश देशमुख. बेसिकली माझा इन्शुरन्सचा बिझनेस आहे. मी सगळ्या कंपन्यांचे इन्शुरन्स विकतो. प्लस मी क्लेम सेटलमेंटमध्ये लोकांना मदत करतो. जर कुणाचा क्लेम अडकला असेल किंवा त्याला काही प्रॉब्लेम असेल, समजा आता एखाद्याचा 8 लाख रुपये खर्च आला आणि सपोज त्याला 5 लाख रुपये मिळाले, तर डिडक्शन झालेले जे क्लेम असतात त्याच्यावरती वर्कआउट मी करतो. सगळ्या लोकांना आपण फ्री ऑफ कॉस्ट मदत करतो. आणि त्याबरोबर जो समजा कुठला कस्टमर एखाद्या चुकीच्या पॉलिसीमध्ये अडकला असेल, त्याला बाहेर काढण्यासाठी आपण मदत करतो. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आपण नवीन लग्न झालं किंवा नवीन मूल झालं, नाही का, मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली, आपण कन्यादान प्लॅन काढतो किंवा मुलाच्या एज्युकेशनसाठी प्लॅन काढतो आणि परत आपण विसरून जातो. काहीतरी फायनान्शियल क्रायसिस येतात आणि मग ते आपले पैसे तसेच अडकून राहतात. तर असे काय पैसे असतील किंवा कधी कधी पॉलिसी नंबर पण आपल्याला आठवत नाही, कोणत्या ॲडवायझरकडे आपण इन्व्हेस्टमेंट केली होती तो ॲडवायझर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो किंवा त्यानं बिझनेस सोडलेला असतो. तर अशा लोकांना मी मदत करतो. अगदी म्हणजे मी सांगतो तुम्हाला की फ्री ऑफ कॉस्ट मदत करतो. कधी कोणाचे 1 रुपया पण घेतलेला नाही मी. अगदी लातूर, बीड, उस्मानाबाद किंवा राजस्थान असेल, केरळ असेल, दिल्लीपर्यंत, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात मी करतोच काम. प्लस मी पूर्ण भारतात काम करतो आणि भारताच्या बाहेर पण मी काम करतो. NRIमध्ये मी वेस्ट झोनमध्ये नंबर 1 आहे, म्हणजे ऑल कंपनीमध्ये. माझं स्वतःचं MSc मायक्रोबायोलॉजी झालं आहे. प्लस मी MBA केलेलं आहे आणि CFP म्हणून एक CA इक्विव्हॅलंट कोर्स आहे, तर तो मी कोर्स केलेला आहे. आणि असे फायनान्शियल कोर्सेस मी बरेच केलेले आहेत. वेगवेगळे ट्रेनिंग्स मी अटेंड करून म्हणजे जेवढं नॉलेज मला ॲक्वायर करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न असतो माझा. तरी पण जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल, समजा तुमच्या नात्यात कुणाला प्रॉब्लेम असेल किंवा कुणाची पॉलिसी सरेंडर करायची, कसं होतं बऱ्याच वेळा आपण 2 वर्ष 3 वर्ष पैसे भरत नाही आणि मग कसं होतं एकदम एवढे हप्ते भरायचे म्हटलं तर शक्य होत नाही. आता पहिल्यांदा कसं होतं LIC वगैरेमध्ये सोय होती की तेवढे 3 वर्ष मुदत पुढे एक्सटेंड करू शकतो. म्हणजे समजा आता 15 वर्षाची मी पॉलिसी घेतली आणि मधल्या 3 वर्षात मी पॉलिसी भरली नाही, तर मी रिवायवल करताना पुढे 3 वर्ष, 15 वर्षाची पुढे 18 वर्ष पैसे भरायचे. म्हणजे ते 3 वर्ष गॅप आहे तो पुढं आपल्याला एक्सटेंड करता येत होता. पण आता तशी काही सोय नाही. आता तुमचे जे थटलेले हप्ते आहेत ते सगळे पूर्ण एक रकमी भरावे लागतात. मग बऱ्याच वेळा ते पॉसिबल होत नाही. मग अशा लोकांना आपण पॉलिसी सरेंडर करून ती एक वेगळ्या प्रकारची मदत करतो. किंवा अनेक प्रॉब्लेम असतात की बऱ्याच वेळा काय होतं की आता म्हणजे कोविडमध्ये कसं झालं की म्हणजे इन्शुरन्स ॲडवायझरची एक लाटच उसळली. म्हणजे कसं झालं की बरेच लोकांना बिझनेस नव्हता किंवा त्यांचे जॉब हे केलेले, स्विच झालेले किंवा जॉब सोडून ते गावाला गेलेले कोरोनाच्या भीतीमुळे असेल किंवा बऱ्याच कंपन्यांनी थोडं कॉस्ट कटिंग पण केलं होतं त्यावेळेस. मग त्यावेळेस कंपन्यांनी काय केलं की बऱ्याच लोकांना इन्शुरन्सची संधी दिली. म्हणजे तुम्हाला जर इन्शुरन्समध्ये काम करायचं असेल तर IRDची एक्झाम कंपल्सरी तुम्हाला द्यावीच लागते. तर तसं न करता बऱ्याचशा कंपन्यांनी काय केलं की तुम्हाला जर इन्शुरन्सचा कोड पाहिजे तर जो मागेल त्याला कोड, नाही का, मग कोड काढला ठीक आहे, पॉलिसी काढली ठीक आहे, पण क्लेमचं काय. मग बऱ्याच वेळा काय झालं, नंतर मग कोविडनंतर ते परत रूटवरती आले. जुना त्यांनी बिझनेस जॉईन केला किंवा जुनी कंपनी जे होतं तर तिकडं ते जॉईन झाले आणि मग ही जी लोक आहेत ज्यांच्या पॉलिसी त्यांनी उतरल्या, तर त्या लोकांचं काय, त्या लोकांच्या क्लेम सेटलमेंटचं काय. तर अशा लोकांना आपण मदत करतो. अगदी म्हणजे कुठलेही पैसे न घेता. आणि कुणालाही कंपल्सरी मी कुणाला म्हणत नाही की पॉलिसी काढा किंवा कुणाला फोर्स करत नाही. इवन बरेच लोक म्हणतात की निलेश देशमुख तुमचा फोनच येत नाही काय राव, कसले तुम्ही ॲडवायझर आहे. म्हणजे असं होतं, बऱ्याच वेळा फॉलोअप होत नाही कारण की भरपूर लोक कनेक्टेड असल्यामुळं प्रॉस्पेक्ट लिस्ट माझी खूप मोठी आहे. आणि त्याचबरोबर समजा इन्शुरन्स सेक्टरमध्ये कुणाला काम करायचं असेल तर त्यासाठी पण मी मदत करतो. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की माझ्या शेजारी, म्हणजे आता मी मागाशी ऐकलं थोडंसं, तर माझ्या शेजारी दुकान असेल, नाही का, माझ्या भावाचं किंवा माझ्या कम्युनिटीमधल्या कोणाचं तरी दुकान टाकलं तर आपलं क्रॉस येतं. म्हणजे थोडं एक म्हणजे असं मारामारी नाही, पण थोडंसं आपलं बोलणं चालणं वगैरे कमी होतं. जवळचा मित्र असला तर तो लांबचा होतो, नाही का. मग असं थोडंसं होतं. तर तसं काही नाही. माझ्यासोबत जर इन्शुरन्समध्ये कुणाला इंटरेस्टेड असेल कोण, तर बिंदास तुम्ही या आणि त्याच्यामध्ये चांगला मी गायडन्स पण करू शकतो. उलट प्लस तुमचे कोणी कस्टमर असतील त्यांना भेटून आपण तसं चांगलं एक मार्केटिंग करून त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आता माझ्याकडे 3700 लोकांची टीम आहे, ॲडवायझरची टीम पण, आणि त्याच्यामध्ये मधनं चांगलं मी काम करतो. आता सगळे ॲक्टिव्ह होत नाहीत, पण चांगले बऱ्यापैकी लोक ॲक्टिव्ह होतात, नाही का. आणि जे सेलिब्रिटी वगैरे आहेत तर त्याची पण आपण इन्शुरन्स काढतो.
किंवा जे राजकारणी लोक आहेत नाही का, आता तुम्ही बघताय कुठं कुठं काही काही पैसे मिळतात त्यांना बरेचसे, तर तसे त्यांचे पैसे मॅनेजमेंट करायची पण आपण सोय करतो. किंवा समजा आता कुणाला 2 नंबरचा पैसा 1 नंबरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टी करून जातो. म्हणजे नाही का, ऑन रेकॉर्ड आपण असं बोलू शकत नाही, पण करतो आपण बऱ्याचशा गोष्टी नाही का. म्हणजे कसं असतं की इन्व्हेस्टमेंट करायचं झालं तर तुम्ही 49,999च करू शकता. 50,000 रुपये तुम्ही केले इन्व्हेस्टमेंट, त्याच्या पुढचं सगळं काउंट होतं. तर त्या वेगळ्या वेगळ्या आयडिया पण आपल्याकडे आहेत नाही का. म्हणजे कुणी असेल तसं तर तुम्हाला नक्की संपर्क करा. माझा नंबर आहे 9175 49 6000 9175496000. कुणालाही म्हणजे सहज लक्षात राहील असा नंबर आहे आणि नाव पण माझं निलेश देशमुख.